नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आतापर्यंत आपण एकूण 8 कलमे पाहिलेले आहेत. सर्व कलमांची जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे. तर कलम 9, कलम 10 आणि कलम 11 हे खूप छोटे छोटे कलम आहेत मित्रांनो, त्यामुळे ह्याला तेवढा टाईम लागणार नाही. तर मी हे तिन्ही कलमे एकाच व्हिडिओमध्ये घेईन. सर्वप्रथम पाहू कलम 9. कलम 9 का सांगते मित्रांनो? कलम 9 बोलते एकेरी नागरिकत्वाबद्दल. या कलमानुसार अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारल्यास ती व्यक्ती भारताचा नागरिक समजली जाणार नाही. अन्य कोणत्या देशाचं जर नागरिकत्व एखाद्या माणसानं घेतलं, भारतीय नागरिक असून सुद्धा, तर मग अशा प्रकारे त्याचं जे भारतीय नागरिकत्व आहे ते खारिज होतं. कारण भारतामध्ये एकेरी नागरिकत्व ही कन्सेप्ट आहे. मूळ प्रतमध्ये काय म्हटले? पर्सन्स व्हॉलंटरली अक्वायरिंग सिटिझनशिप ऑफ अ फॉरेन स्टेट नॉट टू बी सिटिझन्स. ठीक आहे. याचा अर्थ असा की अक्वायरिंग सिटिझनशिप ऑफ अ फॉरेन स्टेट म्हणजे एखाद्या फॉरेन स्टेटची जर त्यांनी सिटिझनशिप घेतली तर तो नॉट टू बी सिटिझन ऑफ इंडिया. ठीक आहे. तो राहणार नाही भारताचा नागरिक. नो पर्सन शाल बी सिटिझन ऑफ इंडिया बाय व्हर्च्यू ऑफ आर्टिकल 5. आर्टिकल 5 मध्ये काही असलं तरी. और डीम्ड टू बी सिटिझन ऑफ इंडिया बाय व्हर्च्यू ऑफ आर्टिकल 6 और 8. आर्टिकल 5, आर्टिकल 6 आणि आर्टिकल 8 यानुसार जर तुम्हाला नागरिकत्व भेटलेलं असेल तरी सुद्धा, इफ ही हॅज व्हॉलंटरली अक्वायर्ड द सिटिझनशिप ऑफ एनी फॉरेन स्टेट. याचा सांगण्याचा अर्थ असा आहे, जर तुम्ही एखाद्या फॉरेन स्टेटचे म्हणजे दुसऱ्या राष्ट्राची जर सिटिझनशिप ॲक्वायर केली असेल, घेतली असेल, तर तुम्हाला 5नुसार, 6नुसार, 8नुसार कशानेही नागरिकत्व भेटलेलं असेल, तुम्ही भारताचे नागरिक समजले जाणार नाही. मराठीत पाहू. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वइच्छेने संपादित केले असेल तर, त्यांनी जर स्वीकारले असेल, तर ती व्यक्ती अनुच्छेद 5च्या आधारे भारताचे नागरिक असणार नाही, अथवा अनुच्छेद 6 किंवा अनुच्छेद 8च्या आधारे भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही, कारण तिनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. तर आपण कलम 10 पाहू. कलम 10 काय सांगते? नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे. या भागातील पूर्वगामी तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीन्वये जी भारताची नागरिक आहे किंवा असल्याचे मानले जाते अशा प्रत्येक व्यक्तीचे नागरिकत्व संसद जो कोणताही कायदा करील त्याच्या तरतुदींना अधीन राहून चालेल. म्हणजे जर एखादी नागरिक भारताचा नागरिक आहे तर त्याचं नागरिकत्व चालू ठेवणं हे संसदेचा अधिकार आहे. ठीक आहे. जर संसदेनं कोणताही कायदा केला असेल तर त्या कायद्यांच्या तरतुदीनुसार सुद्धा त्याचं नागरिकत्व हे त्याच्यात चालूच राहणार आहे. आणि कलम 11 मध्ये सांगण्यात आलेले आहे की संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे. म्हणजे कुणाचा नागरिकत्व ठेवायचं आहे, कुणाचं ठेवायचं नाही याबद्दल जर कोणता कायदा करायचा असेल तर यासाठी संसदेला अधिकार देण्यात आलेला आहे संविधानाकडून. या भागाच्या पूर्वगामी तरतुदींतील कोणत्याही गोष्टींमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती, म्हणजे संपादन म्हणजे घेणे, समाप्ती म्हणजे सोडून देणे, आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व बाबी यांविषयी कोणतीही तरतूद करण्याचा संसदेच्या अधिकाराचे न्यूनीकरण होणार नाही. इन शॉर्ट जर पाहिलं तर कलम 10 सांगते नागरिकत्वाचे हक्क चालू ठेवणे. त्यासोबतच कलम 11 सांगते की संसदेद्वारे नागरिकत्व तरतुदी. संसदेला अधिकार आहे की संसद नागरिकत्वासंबंधीची कोणतीही तरतूद, कोणताही नवीन कायदा करू शकते ज्या आधारे भारताचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व संपुष्टात येऊ शकते. कलम 11 नुसार हक्क दिलेला आहे संविधानाने. ठीक. भाग 1 आणि भाग 2 चांगल्या रीतीने आपण संपवलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओज आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा. आतापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओची लिस्ट, सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता. कोणत्याही व्हिडिओबद्दल कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने कमेंट करू शकता. तर भेटूया मित्रांनो एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.